फक्त आपण जो सगळं करतो मान्यवर आहे, सर्व आपण सगळे मान्यवर आहे, आपल्यामध्ये भेदभाव नसतो. आपण आदिवासी आहोत, मूळनिवासी आहोत आणि हा संत नाही म्हणायचं, पण आपल्या हे केलेली आहे. 9 ऑगस्टची सुरुवात 1982 झालेली आहे. 1982ला जेव्हा सर्व काही ठराविक लोक, आदिवासी लोक देशातले एकत्र आले आणि तिथे विचार मांडला आणि त्यांनी मग जगाच्या पाठीवर असं विचार केला की आपण जिथे आहोत, जिनेवामध्ये प्रश्न अगोदर ते लोक देशामध्ये होते, आपण 90 देशामध्ये आपण राहतो. एकूण देश आहेत 480 देश आहेत. या 90 देशामध्ये आपण आदिवासी लोक राहतोय. त्याचा प्रत्येक प्रतिनिधी आला, त्याने विचार मांडला, त्याने असं आपण करायचं. सर्वांची कंडिशन जे आहे परिस्थिती आदिवासी लोकांची त्यांना सारखीच दिसली. ते विचार करत असताना त्यांनी पाहिलं की जल जंगल जमीन याचं संरक्षण फक्त आपण आदिवासी करू शकतो. वन्य प्राणी किंवा अन्य प्राणी याचं पण संरक्षण आपला आदिवासीच करतो. त्यांना ते विचार करत ते गेले आणि त्यांनी 1994ला पहिला जागतिक आदिवासी दिवस म्हणून त्यांनी साजरा करायला सुरुवात केली. हा पहिला झाला, हा दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला. दक्षिण आफ्रिकेमध्ये उत्तर दक्षिण आफ्रिका, दोन आफ्रिका पूर्ण आपले लोक तिथे जास्त करून आपले लोक आहेत. बाकीचे आहेत म्हणजे ज्या ज्या देशामध्ये आपण जातो त्या देशामध्ये आपले लोक कुठे ना कुठे आहेत. जसं आपण साईडला राहतो, आपण राज्य साईडला असतो, तसं तिकडे पण तसंच आहे. आपलं गेलो नाही पण आपलं वाचन वगैरे आहे, काय लोक गेलेले आहेत. म्हणून देशाच्या दौऱ्यावर मुली जात आहेत, त्याच्यामध्ये काय आपल्याला काय कारण काय माहिती नाही, पण एवढा माणूस कोणी गेलेला नाही. त्याचा अभ्यास करून आणि आजच्या घडीला आता कलेक्टर आपले काय म्हणतात, ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक नाही. जगाच्या पातळीवर आपले जे आहेत ना नेते, ते लोक बोलतात की भारतामध्ये आदिवासी लोक राहत नाहीत. आणि ते स्टेटमेंट आहे आणि आपल्याला आज पण मान्यता नाही आहे की भारतामध्ये आपण आदिवासी लोक राहतात. पण आपण आदिवासी 60% जर असलो तरी आपल्या जगाच्या लोकसंख्येमध्ये आपण 9% पण आहोत. त्याने नोंद घेतलेली आहे. पहिली जी थीम होती की आपली बोलीभाषा, नाच, नेस, वेश आणि नाच आणि ज्या चालीरीती ह्या टिकवायच्या होत्या. ते त्यांनी 10 वर्ष गेले. आता त्या 2022 पासून ते 2032 पर्यंत त्यांची अशी स्कीम आहे की एकही माणूस, आदिवासी माणूस किंवा छोटा मुलगा हा कोणत्याही गोष्टीपासून वंचित राहायला नाही पाहिजे. अहवाल असा आहे जगातल्या लोकांचा की जेवढे गरीब लोक आहेत ते फक्त आदिवासी लोक आहेत. लक्षात घ्या, आपली गरीब म्हणून नोंद होते. कुपोषणाचं प्रमाण जरी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कमी झालं तर जगाच्या पाठीवरती कुपोषित म्हणून आपणच आहोत. आणि जगाच्या पाठीवर अशी पण नोंद आहे की जंगलामध्ये राहणारे आणि जंगलाचे संरक्षण करणारे, त्यांना आवश्यक असणारे ते आणि उपजत करणारे, अन्नधान्य निर्माण करणारे हे पण आदिवासी लोक आहेत. ही पण नोंद आहे. आणि ही थीम ते 2032 पर्यंत चालवणार आहेत. त्याच्यात ठीक झालेला आहे कार्यक्रम आणि आपला कार्यक्रम ठीक होत नाही. आपण बऱ्यापैकी स्त्रियांचं बाहेर आपण जमलेले आहे. काही अशा ठिकाणी काही जमत नाहीत. मी पाहतोय ग्रामीण भागामध्ये आपला जो ठाणे जिल्हा किंवा पालघर जिल्ह्यामध्ये एक जातोय त्या मीटिंगमध्ये महिला वगैरे नसतात. ते खूप चुकीचे आहे. तुम्ही छान आहे, तुम्ही शहरात राहून तरी तुम्ही इथे येऊन मीटिंगमध्ये एवढ्या संख्येने राहतात. काही ठिकाणी आम्ही विक्रमगडमध्ये गेले झाले 16 वर्ष करतोय. म्हणजे आम्हाला असं कारण मुद्दामुळे करतो. तिथे स्त्रिया वगैरे येत नाहीत, आले तर 5-6 येतात. आणि जे काही लोक आहेत एकच असतो. यावेळेस 9 तारखेला रक्षाबंधन आहे, सुट्टी आहे, शाळेला सुट्टी आहे आणि सर्व शासकीय कामाला सुट्टी आहे. आपले कोम असते की आपण सुट्टी नसते, आम्हाला सुट्टी नाही, एक दिवस सुट्टी करतो. आपला 9 ऑगस्ट जो आहे ती आपला जोपासना करायची आहे. दुसरे येतील ते लोक हळूहळू येतील, त्यांना महत्त्व कळलं, आपलं महत्त्व कळलं पाहिजे. आणि जगात म्हणजे काय घडामोडी चालतात आणि आपण 9 ऑगस्ट काय साजरा करावा हा जो आहे. आता युट्यूब वगैरे आपण बघतो, युट्यूबला सर्व माहिती मिळते. पूर्वी युट्यूबचं जर तेव्हा नव्हतं, जरी मोबाईल होते तेव्हा इंटरनेट होतंच. इंटरनेट राजीव गांधीने 1905 काळामध्ये आणलेलं आहे, कॅम्प्युटर वगैरे, नेटिव्ह वगैरे. आता आपल्याकडे सर्व पोचलेले आहेत, सर्व माहिती आपल्याला फटाफट मिळते. आपण कोणत्याही देशाची कोणत्याही राज्यामध्ये आपल्या आदिवासी लोकांची आपण माहिती मिळू शकतो. आणि ते ऐकून आपण एकाशात करू शकतो. इंग्लिशमध्ये पेपरमध्ये नेहमी बातम्या असतात, हिंदीमध्ये असतात, मराठीमध्ये सहसा येत नाही. त्या बातम्या त्या विषयी असतात. जी थीम जी असते ती थीम ठरवून दिलेली असते. थीममध्ये या थीममध्ये आपण पृथ्वीचं संरक्षण करतोय, पृथ्वीमध्ये काय आहे, प्राणी कोणते आहेत, आपण काय करतोय, आपण कोणते आहेत. 7,000 अशी आपल्या देशाची बोलीभाषा आहे. आपल्या इथे पण इथे 45 जमाती असलो तरी आपल्या इथं बोलीभाषा खूप आहेत. आणि त्याचा जगाच्या पाठीवर यांचा विचार करण्याचा तोच आहे. तर जग विचार करतो का हे लोक वाचले पाहिजेत, ह्यांचं भाषा वाचली पाहिजे, यांचा लेस वाचला पाहिजे, यांचा भूषा वाचला पाहिजे. एक जगाने असा अभ्यास केला की जे तारपा नाचतो, तारपा किंवा गौरी वगैरे जगाच्या पाठीवर तसेच नाचतात सेम. म्हणजे आपण नाचतो ना शास्त्र पुरुष, स्त्री पुरुष वगैरे
शेण असतात, हा ना टिपिकल आहे. त्याच्यामध्ये नोंद केला का हे जे लोक आहेत आदिवासी लोक, तर आपण म्हणतो आपण कुठून आलोय का माहिती नाही, तर आपण जगाच्या पाठीवर विचार केला तर त्याचे 4 खंड आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप हा जॉईंट आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ही जॉईंट नाही. तर आपण या 4 खंडामध्येच आपण इकडून तिकडून आलो असून ड्युरेशन असो काय असो, पण जे आपले जे लोक आहेत आपल्या मेन जे आहेत आपले डीएनए आपले सेम आहे. आपले डोळे सेम आहेत सगळ्यांचं. आपल्यामध्ये केस जे आहेत ते पिवळे केस वगैरे, डोळे केस पुढे ट्रान्सलेशन झालेलं आहे. डोळ्यांचे बुबुळ वगैरे आहेत ना हे आपले सेम आहे. हे काय झालं बोलतात स्थित्यंतर होत गेलं. स्थित्यंतर होत गेलं म्हणजे तो एक माणूस इकडे आला, त्या माणसाने इकडे आला, इकडं आले. तसं जे काही लोक आले ते परकी आक्रमण त्याची गोष्ट वेगळी आहे. पण आपण जर विचार केला आदिवासी लोकांचा, इंडिजिनस पीपल, आपल्याला इंडिजिनस पीपल्स म्हणून मान्यता आहे. जगाच्या पाठीवर इंडिजिनस पीपल हा शब्द आपल्याला मान्यता आहे. आणि आपल्या भारतामध्ये संविधानामध्ये ट्रायबल, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, त्याच्यावरून आपण त्याच्यावर ठरत नाही. आपण अनुसूचित जमाती आहेत. काकाच्या भाषेत बोलायला गेलो, काका नेहमी बोलायचे अनुसूचित जमाती म्हणजे कोण, ढोल का गाढव का कुत्रा, तिथे आपली ओळख होत नाही. आपली इंडियन्स म्हणून ओळख होते. म्हणून आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं. तर बऱ्यापैकी लोकांना जाणीव झालेली आहे. तरी पण काही लोक नाचतात आणि जे सरकारी गव्हर्नमेंट आहे, जी पण सरकारी गव्हर्नमेंट आहे, तर ते सरकारी गव्हर्नमेंटचे स्त्रिया आहेत ना, बायका आहेत, ते येत नाही माझ्या माहितीनुसार तरी. तर आम्ही तर नेहमी असतो, आम्हाला 2 मुली आहेत बायका, आम्ही नेहमी असतो कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम झाले तसं ते जाऊन दादा भेटले, गोळे करता वर टाकतायत, गोळ्या वगैरे जे आहेत मेन गोष्ट काका काकाचं नाव का घेतो, तर त्यांच्यामुळे आम्हाला पहिलं माहिती पडलं. जे काकांनी ज्ञान दिलं ते आपल्या डोक्यामध्ये न ठेवता ते आपण इतर समाजाला द्यावं, समोरच्या माणसांनी घ्यावं आणि इतरांना द्यावं, ही आपल्याला प्रोसेस झाली पाहिजे. म्हणून आपला जो कार्यक्रम आहे तुमचा भांगड भिंगाड्या न होता तिथे काहीतरी एक संदेश गेला पाहिजे. संदेश गेला आपण झाडं लावतो त्या दिवशी आपण झाडं भेट द्या ना द्या, पण आपण जे आपलं आहे ते आपण टिकवलं पाहिजे. दुसरा कोणी आपल्याला टिकवला येणार नाही. हे सरळ आहे. मी पण सांगतो माझा असं आदिवासी आहे ते आपण टिकवायचं आहे. मला वाटतं मी टिकवणार, तुम्हाला तो टिकवा, दुसरा कोणी येणार नाही. आपला जो आदिवासी दिन जो आहे, जरी आपल्या संबंधित काही लोक येतील पण ते हिरिरीने येणार नाही, मनाने येणार नाही. म्हणून आपण घरातलं लहान मोठं वस्तू छोटा मोठा जो असेल तो म्हणजे कपॅबल आहेत त्याला तुम्ही सामील करून घेऊन आपण कार्यक्रम केले पाहिजे. जरी मी जरी ते नसलो, दरवर्षी नसलो, पण मला असं वाटतं की ठाण्यातल्या पण 2 मीटिंग अटेंड कराव्या आणि त्यांना पण सांगावं की बाबा असं असं करायचं आहे. आता दादाने बोलले का वय शिक्षक आहे, मी धन्य झालो कारण मला आजपर्यंत माझी ओळख शिक्षक म्हणून कोण दिलेलं नाही. आपल्या समाजामध्ये समोरच्या माणसाची व्हॅल्यू होत नाही. मला बरं वाटलं दादा बोलला का बाबा वय शिक्षक आहे. अजून कोणाला विचारलं माहिती पण असेल आणि मला कोणी विचारलं पण नाही. आता खरी गोष्ट बोलतो की खेद आहे. आपण एखाद्याला विचारला पाहिजे. समोर वकील असतात, डॉक्टर असतात, त्या लेवल असतात. आपल्या आदिवासी समाजामध्ये जन्माला येतात, त्याच्यामध्ये कर्म असतं, ते कर्माची भूमिका घेतात, तर ते लोक त्या कार्यामध्ये गुंतून जातात. आता मी जर एखादा कार्यक्रम अटेंड नाही केला तर मला दुःख वाटतं की बाबा हा मी कार्यक्रम सोडला, मी ह्या मीटिंगला गेलो नाही, मी ह्या कार्यक्रमाला गेलो नाही, जागतिक आदिवासी दिनाला नाही गेलो, बिरसा मुंडा जयंतीला नाही गेलो, भरापणी भांडवलीला नाही गेलो. आता आदिवासी परिषदेचा एक मोठा कार्यक्रम होता 3 दिवस, तिथे नाही गेलो. आम्ही सतत जात राहतो. आम्हाला खंत वाटली, अशी खंत प्रत्येकाला वाटली पाहिजे आणि त्या माणसाने आता कार्यक्रमात आला पाहिजे. ही जी माहिती आहे त्या तुम्ही जाऊन घरी सांगू शकता. आपण प्रत्येकाने सांगायचं, घरी व्हॉट्सअप वगैरे आहे किंवा आपलं सांगायचं आहे की बाबा आपला कार्यक्रम आहे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. म्हणून आपण आज तारीख 25 पुढचे 5 दिवस आणि पुन्हा 8 दिवस, 5, 10 आणि 13 दिवस आपण आपल्या माणसांना आदिवासीमध्ये बोला. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, जोहार बोला. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम म्हणूया. त्याचा बोला त्याच्या कारण बिंबवल्यानंतर ते विसरणार नाही आणि ते स्वतः कार्यक्रमाला येतील. काही असं वाटलं पाहिजे की विजयदादा जातोय, कडू येतात, भारवटे येतो, लोकपडे येतात, दादा येतोय, मिसरे येतात आणि ती येत आहेत, तर आपण पण जायला पाहिजे. असं तुम्ही करा आणि आपल्याला बघून आले तर आपली पिढी, आपल्याला बाजू पुढची भावी पिढी जगवायची. आपण पुढच्या भावी पिढीचे जर करतोय म्हणून एकही मूल शिकण्यापासून वंचित राहिलं नाही पाहिजे. शिक्षणाचा विचार केला तर 30 पर्यंत स्ट्रक्चर आहे आणि आपल्या जागतिक आदिवासी दिनाचा हा स्ट्रक्चर 2032 पर्यंत आहे. हे 32च्या पुढे कोणतीच स्कीम येईल सांगता येणार नाही. पण जे पण आपण 25, 5, 6, 7 वर्ष आहेत आपण राहू का नाही राहू, पण आपल्या पोरांना शिकलं पाहिजे. त्यांनी तर आपण करायला पाहिजे का आम्ही तिथे जायचं. माझ्या आईने सांगितलं, माझ्या आईने सांगितलं, माझ्या ताईने सांगितलं, माझ्या काक्याने सांगितलं का बाबा 9 ऑगस्टला आपण गेलं पाहिजे. ती पोरा येतील, ती पिढी घडली पाहिजे, ती पिढी सामील झाली पाहिजे.
एवढे बोलून थांबतो. जोहार जिंदाबाद, जय आदिवासी.